झोप, आपलं स्ट्रेस किंवा अपुरी झोप आणि स्ट्रेस या दोन गोष्टीचा वजन वाढीवरती किंवा शुगर वरती एकंदरीत कसा परिणाम होतो आणि किती झोप आपल्याला असणं किंवा घेणं गरजेचं आहे आणि कट्टू स्ट्रेस लेवल आपण कशी मॅनेज करू शकतो. येस. येस. मला वाटतं ही पूर्ण रामायणाची कथा सुरू इथून होते. खरी की गोष्ट आहे. तुमचे स्ट्रेस लेवल्स आणि झोप हम्म. ह्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये असतील, तर तुम्ही मेंटली खूप छान राहाल आणि फिजिकली खूप छान राहाल. बरोबर. स्ट्रेस आणि कमी झोपेनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते, की स्ट्रेसचे 2 कारणं असू शकतात. एक तर तुमचं मेंटल स्ट्रेस बिकॉज ऑफ वर्क प्रेशर, तुमचं हेक्टिक लाईफस्टाईल असेल, काहीही म्हणजे आजकाल तर मेंटल इश्यूज भरपूर आहेत. खूप होईल. खरी आणि गोष्ट. त्याच्यासोबत मग त्याचा इफेक्ट तुमच्या झोपेवरती होतो. हम्म. झोप कमी लागते. हम्म. आणि जेव्हा झोप कमी लागते किंवा कॉन्स्टंटली आपण कुठल्या गोष्टीसाठी स्ट्रेस करत असू, ओव्हर थिंकिंग करत असू, तर तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल नावाचा एक हॉर्मोन असतो, तो हम्म. वाढतो. बरोबर. आणि एक्सेस कॉर्टिझॉल बॉडीमध्ये इन्फ्लेमेशनला ट्रिगर करतं. आणि ह्याचं एक मी छोटं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आपण जेव्हा रात्री झोपतो आणि आपल्याला एक वाईट स्वप्न येतं बरोबर. आणि त्या वाईट स्वप्नातून आपण असं एकदम घाबरून उठतो. बरोबर. उठल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व कराल, तुम्हाला पॅल्पिटेशन्स असतील, घाम आलेला हो. असेल, हो. थोडंसं रियालिटीमध्ये यायला टाईम लागतो. पण ते स्वप्न होतं, ॲक्च्युली हम्म. झालेलं नाही. मग का तुमचं हार्ट रेस झालं, का तुम्हाला घाम आला? बरोबर. कारण की इमॅजिनेशनलाही तुमची बॉडी रिॲक्ट करते. त्यामुळे झोप नाही झाली की ह्या गोष्टी जास्ती ट्रिगर होतात, कॉर्टिझॉल वाढतं आणि तुमची बॉडी कॉन्स्टंटली अशी फिअर, फाईट आणि फाईट झोनमध्ये असते. म्हणजे बरोबर. कॉन्झर्वेशन झोनमध्ये असते. आणि हम्म. मेटाबॉलिझम तुमचा सिम्पथेटिक मोडवरती शिफ्ट होतो फ्रॉम पॅरासिम्पथेटिक. म्हणजे बरोबर. बॉडीला असं वाटतं की आपल्यासमोर कॉन्स्टंटली डेंजर आहे. आपल्याला हम्म. वाटतं ही माझी नॉर्मल लाईफस्टाईल आहे. हम्म. हम्म. पण हम्म. ओव्हर थिंकिंग, एन्झायटीमुळे आपल्या शरीराला आणि ब्रेनला काय वाटते की ही इमर्जन्सी झोन आहे. या इमर्जन्सी झोनमध्ये आपली बॉडी जास्ती फॅट स्टोरेज करते. कारण की आपल्या शरीराला काय वाटतं की कधीही आपल्याला पळायची गरज येस, लागू काही शकते. होऊ त्यामुळे शकतं. हा. लेट्स राईट, प्रिझर्व्ह. राईट, राईट. तुम्ही कितीही डाएट केलं अशा वेळेस, तुम्ही काकडी जरी खाल्ली तरी त्याचं स्टोरेजमध्येच कन्व्हर्ट होणार आहे. बॉडी वापरणार बर. नाही. बॉडी रिलॅक्स्ड कधीच होणार नाही. मग या झोनमध्ये हम्म. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही इझिली जे फिक्स करू शकता, ते तुमचं झोपेचं तुम्ही जे प्रमाण आहे, म्हणजे जर तुम्ही 5 तास 6 तास झोपत असाल तर ते 7.5-8 तासापर्यंत न्या. हम्म. 7.5 ते 8 तास गुड पिरियड आहे झोपण्यासाठी. बरोबर. त्याच्यासोबतच तुम्ही झोपताना काय कन्झ्युम करताय. जर अच्छा. आपण मोबाईलवरती स्क्रोल करत असू हम्म. झोपताना आणि त्याच्यामध्ये जर आपण रँडम असे व्हायलन्सचे हम्म. एक्स्ट्रीम व्हिडिओज बघून जर आपण झोपत असू, आपलं ब्रेन त्याच्यावरतीच मॅरिनेट होतं. त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी चांगलं ऐका. हम्म. तुम्हाला जर देवीचे स्तोत्र, गणपतीचे स्तोत्र, जे काही व्हॉटेव्हर तुम्हाला जे काही काम करतंय, किंवा जी ते पॉझिटिव्हिटी जे तुम्हाला काही असेल, देईल म्हणजे तसं. आजकाल YouTubeवरती स्लीप मेडिटेशन्स आहेत, हम्म. गाईडेड स्लीप मेडिटेशन्स आहेत. ते जरी तुम्ही लावून झोपला, ते चालू राहू दे. तुम्हाला कधी झोप झोप लागेल लागेल तुम्हाला कळणार नाही. कळणारच नाही. व्हेरी पण ट्रू. तुम्ही कुठल्या माइंडसेटवरती तुमचं ब्रेन मॅरिनेट होते झोपताना, त्याचा स्लीप क्वालिटीवरती खूप फरक पडतो. हा. आणि हे जे कॉन्स्टंट स्ट्रेसमध्ये जे तुमचं ब्रेन वायरिंग आहे किंवा ओव्हर थिंकिंग आहे, ह्याला मदत करायला काही सप्लिमेंट्स पण आहेत आयुर्वेदामध्ये, हम्म. ज्याला ॲडॉप्टोजेनिक हर्ब्स म्हणतात. जसं काही अश्वगंधा आहे, ब्राह्मी आहे, माक्का आहे. पण हे तेव्हा तुम्ही कन्सिडर करा जेव्हा ह्या गोष्टी नॅचरली तुम्ही फिक्स करू शकत करू नाही. शकत नाही. जर तुमचं इन्फ्लेमेशन जास्ती असेल हम्म. आणि जेव्हा बॉडी स्टोरेज प्रिझर्वेशन मोडमध्ये असेल, हम्म. तेव्हा तुमची ओबेसिटी वाढणार, म्हणजे वेट गेन फास्ट होणार, ब्लड शुगर मॅनेज होणार नाही. तुम्ही छोटी गोष्ट ऑब्झर्व करा की हम्म. ज्या दिवशी झोप झाली नसेल, तुम्ही त्या दिवशी ऑब्झर्व करा की तुम्हाला फूड क्रेविंग्स किती होतात. हो. खायची प्रचंड इच्छा होते आणि नॉर्मल खायची नाही, समोसा हो. खा, स्वीट खा. मला तर पाणीपुरी खायची खूप इच्छा होते जेव्हा झोप झालेली नसेल. सो कधीही मला अशी पाणीपुरी खायची इच्छा झाली की मी किती तास झोपले बघते. बिकॉज आपली ब्लड शुगर बॅलन्स पूर्ण असा अप डाऊन होतो. खरी त्यामुळे गोष्ट आहे. आपले जे क्रेविंग्ज असतात ना, ते आपल्या मेटाबॉलिझमवरती डिपेंड असतात. त्यामुळे मला वाटतं की छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि झोप कमी होणं तुमच्या अर्ध्या इश्यूजचं कारण आहे. त्यामुळे जेव्हा आपण झोप फिक्स करतो, तेव्हा बॉडी हम्म. जेव्हा चांगल्या मेटाबॉलिक स्टेटमध्ये असते, तेव्हा नॅचरलीच तुमची बॉडी जंक फूडला अट्रॅक्ट नाही होणार. नॅचरलीच तुमच्या बॉडीला स्वीट्स खायची इच्छा नाही होणार. बरोबर. नॅचरलीच हेल्दी खाऊ वाटेल, की नॅचरलीच स्ट्राँग होऊ वाटेल. सो हे जे इन्स्टिंक्ट्स असतात, आपले इमोशन्स असतात, दे आर नॉट रॉंग. सो बरोबर. आपण थोडंसं
मला वाटतं अंतर्मुख होऊन स्वतःचं थोडंसं ऐकायला पाहिजे की एक्झॅक्टली काय चालू आहे. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. आणि ही खूप मोलाची मला असं वाटतं माहिती तुम्ही दिली. कारण आजकाल आपण मोबाईलवरती वगैरे म्हणजे झोपताना प्रत्येकाच्या हातामध्ये भले तुम्ही लवकर जेवलात, तरी हो. सुद्धा झोपेपर्यंत ते झोप येईपर्यंत सतत स्क्रोलिंग चालू असते. आणि जसं तुम्ही म्हणालात, की इतक्या मिक्स गोष्टी आपण कन्झ्युम करतो, की स्वप्न पडताना सुद्धा किंवा जेव्हा आपल्याला गाढ झोप लागत नाही, येस. तेव्हा पण त्या इतक्या मिक्स गोष्टी डोक्यामध्ये दिसत असतात ना, हो. की ज्या आपली स्ट्रेस लेव्हल जास्त वाढवतात. आणि त्याच्यासोबत अजून हो. एक गोष्ट मला सांगायची आहे, ही खूप सिम्पल ट्रिक आहे, हं. सगळ्यांना युजफुल पण होईल, की आपल्या फोनच्या स्क्रीनमध्ये ना ब्लू लाईट असते. बरोबर आहे. ती ब्लू लाईट जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये आणि ब्रेनमध्ये जाते, तेव्हा आपल्या ब्रेनचं जे अंडरस्टँडिंग असतं, की संध्याकाळ झाली आणि झोपायचंय, हं. ते कुठेतरी पूर्ण डिस्टर्ब होतं. अच्छा. सो म्हणजे iPhoneमध्ये जर तुम्ही वापरत असाल, त्याच्यात एक सेटिंग आहे स्क्रीन लाईटमध्ये, हो. ट्रू टोन ऑन, ब्लू लाईट ऑन म्हणजे नाईट मोड ऑन हां. आणि ब्राईटनेस कमी. बरोबर. 6 वाजेनंतर तुमचं ते ट्रू टोन ऑन पाहिजे, म्हणजे स्क्रीन तुमची पिवळी दिसायला पिवळी पाहिजे. दिसली नाईट पाहिजे. मोड ऑन पाहिजे. त्यांनीही म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे, पण तुमची झोप लागायचं जे टाईम आहे ना, त्यांनी हं. ते खूप कमी होईल. कारण की बरं. आपण जेव्हा कॉन्स्टंटली ब्लू लाईटला एक्सपोज्ड असतो, आपली झोप क्वालिटी पण खराब खरी होते आणि गोष्ट. आपल्या ब्रेनला वाटतं अजून दिवसच चालू आहे. नॅचरल सर्काडियन जे रिदम असतं बॉडीचं, हं. ते कुठेतरी डिस्टर्ब होतं.